मोठी बातमी समोर येत आहे. मोठी बातमी देसाईगंज येथून समोर येत आहे. काल 16 जानेवारी रोजी वडसा शहरातील कुमार श्रेयस दुबे वय 14 वर्षे राहणार हनुमान वार्ड याचे अपहरण झाल्याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झालेला होता. त्यामध्ये अज्ञात 4 ते 5 अपहरणकर्त्यांनी गुंगीचे औषध मुलाला देऊन जबरदस्तीने अपहरण करून रेल्वेने पळवून नेत असताना बल्लारशाह रेल्वे स्थानक या ठिकाणी सदरच्या मुलाची सुटका करण्यात आली असा मजकूर प्रसारित करण्यात आला होता. सदर प्रकरणात देसाईगंज पोलीस प्रशासनाने तपासात निष्पन्न केले आहे की सदर मुलगा हा रागाच्या भरात वडसा रेल्वे स्टेशनवरून बल्लारशाह या ठिकाणी पोहोचला होता. परंतु काही व्हॉट्सअप ग्रुपवर आणि काही प्रसार माध्यमांवर एक मेसेज व्हायरल करण्यात आला होता. त्यात सदर मुलाचे अपहरण झाल्याचे लिहिण्यात आले होते. देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की सदर घटना ही खोटी असून कोणीही शहानिशा न करता मेसेज व्हायरल करू नये. देसाईगंज शहरात लहान मुलांचे अपहरण करणारी कोणतीही टोळी सक्रिय नसून शहरातील जनतेने विनाकारण अस्वस्थ होऊ नये. मैं चंद्र कुमार दुबे, देसाईगंज, वडसा जिला, गढ़चिरौली। कल 16/1/25 को मेरा लड़का श्रेयस दुबे यह गलती से बल्लारशाह ट्रेन पे जाकर बैठ गया और बल्लारशाह पुलिस एवं वडसा पुलिस के जरिए से वह मुझे प्राप्त हुआ। मेरा लड़का ठीक है, किंतु आज सोशल मीडिया पे मुझे ये पता चला कि मेरा बच्चा किडनैपिंग हुआ है। यह सरासर गलत है। आज मेरा बच्चा ठीक है और सुखरूप है। सभी जनता। नमस्कार, मी पी.आय. अजय जगताप, पोलीस ठाणे वडसा, जिल्हा गडचिरोली। पोलीस ठाणे हद्दीतील हनुमानवाड येथील श्रेयस दुबे नावाचा 12 वर्षाचा मुलगा जो आहे, काल दुपारी 3:30 वाजता घरातून रागाच्या भरात निघून गेलेला होता. तो बल्लारशाह दिशेने गेल्याची माहिती आम्हाला समजली होती. परंतु सदरच्या बाबत एक चुकीचा मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झालेला होता. सदर मुलाचे 4 ते 5 लोकांनी किडनॅपिंग केलेलं आहे, अशा अर्थाचा तो मेसेज होता. त्याबाबत आमच्याकडे कोणतीही अधिकृतरित्या मुलाच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली नव्हती. परंतु तो मेसेज प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब बल्लारशाह पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्याबाबत माहिती घेतली. त्यांच्या संपर्कात असतानाच सदरचा मुलगा मिळून आला संध्याकाळच्या दरम्यान व त्या मुलास आम्ही सुखरूपरित्या त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलेले आहे. सदरबाबत नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही गोष्ट त्याची खात्री पटल्याशिवाय, सत्यता तपासल्याशिवाय त्याबाबत सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नये. चुकीच्या पद्धतीने मेसेज दिल्यामुळे एखादा अनर्थ घडला, एखादा अनावश्यक प्रसंग घडला, त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना असेही आवाहन आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये डायल 112 पोलीस नियंत्रण कक्ष याचे नंबर आम्ही मला सविस्तर देतच आहोत सोबत, त्यावरती संपर्क साधा. परंतु अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये व त्याप्रमाणे कोणी कृती करू नये. धन्यवाद.